मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भंडाऱ्यामध्ये प्रचार सभा, दसरा मैदान आणि तुमसरमध्ये सभेचं आयोजन। 2 दिवसांपूर्वीच्या एकनाथ शिंदेंच्या सभेनंतर फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष। मुंबई महापालिका निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये तणाव, काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यामुळे उद्धव ठाकरेंसह शरद पवारही नाराज असल्याची चर्चा। आठवडा उलटून गेला तरी शरद पवारांनी बैठकीसाठी वेळ न दिल्याची सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झाल्याची पालकमंत्र्यांचीच कबुली। संजयनगरची 13,307 नावांची यादी मुकुंदवाडीमध्ये, शिरसाटांची माहिती। तर शहरातल्या प्रत्येक प्रभागामध्ये असे घोळ, शिरसाटांकडून नाराजी व्यक्त। शिवसेना आमदार निलेश राणेंवर मालवणमध्ये गुन्हा दाखल, पैशांची बॅग पकडण्यासाठी बेकायदेशीरपणे घरात घुसल्याची तक्रार। भाजप नेते केनवडेकरांची पोलिसात तक्रार। निलेश राणेंना एकटं पाडलं जात आहे, त्यांना बळीचा बकरा केलं जात आहे। निलेश राणेंवर दाखल झालेल्या गुन्ह्यावर मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया। तसंच दीपक केसरकर, उदय सामंत, रवींद्र चव्हाणांचं नाव का घेत नाही, नितेश राणेंचा सवाल। ज्यांच्या घरामध्ये पैसे सापडले त्यांना नोटीसही बजावण्यात आली नाही, मात्र आम्ही घोटाळा समोर आणला तर आमच्यावर गुन्हा दाखल झाला हे अपेक्षित होतं, निलेश राणेंची प्रतिक्रिया। सिंधुदुर्गमध्ये शिवसेना आणि भाजपमधला वाद टोकाला, युती कोणाला नको हे स्पष्ट झालं। निलेश राणेंची रवींद्र चव्हाणांवर टीका। तर निवडणूक झाल्यानंतर रवींद्र चव्हाण आणि फडणवीसांची भेट घेणार, निलेश राणेंची माहिती। आमच्याकडे बँकच आहे, तिजोरी आणि चावी विषयावर जयकुमार गोरे यांची करमाळ्यामध्ये फटकेबाजी। जयकुमार गोरेंचा महायुतीतील नेत्यांना टोला। 2 भावांच्या भांडणामध्ये धाराशिव जिल्ह्याचा विकास खुंटला। पालकमंत्री प्रताप सरनाईकांचा खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटलांवर हल्लाबोल। योग्य आणि मनाला पटणाऱ्या उमेदवारांचाच प्रचार करणार, अनिल देशमुखांचा मुलगा सलील देशमुखांचा निवडक प्रचार चर्चेत। स्वतःच्याच मतदारसंघामध्ये शेकापच्या उमेदवाराचा प्रचार करायला नकार। आरक्षणाच्या 50% मर्यादेमुळे नागपूर महापालिकेमध्ये 7 जागा आणि नागपूर जिल्हा परिषदेमध्ये 5 जागा कमी होणार। ओबीसींसाठी 40, अनुसूचित जातींसाठी 30 आणि अनुसूचित जमातींसाठी 12 जागा आरक्षित। रायगडमध्ये आमदार प्रवीण दरेकरांच्या उपस्थितीमध्ये महाडमध्ये पार पडली सभा। दरेकरांचा प्रचार सभेतूनच थेट मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, उमेदवाराला निवडून द्या, मुख्यमंत्री फडणवीसांचं जनतेला फोनवरून आवाहन। रायगडच्या खोपोलीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुनील पाटील यांच्या प्रचार सभेला तुफान गर्दी। सुनील पाटलांची शिंदे सेना आणि भाजप युतीचे कुलदीप शेंडे यांच्या विरोधात लढत। पूर्व विदर्भामध्ये भाजपला काँग्रेसपेक्षा शिंदेंच्या शिवसेनेकडून कडवं आव्हान। मतांच्या विभागणीमुळे भाजपची डोकेदुखी वाढली। शिंदेंच्या शिवसेनेचे पूर्व विदर्भामध्ये सर्वाधिक 57 पैकी 37 ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार। अहिल्यानगरच्या जामखेड नगर परिषद निवडणुकीचा प्रचार शिगेला। राष्ट्रवादीसमोर भाजप शिवसेनेचं आव्हान, तर रोहित पवार राम शिंदेंच्या वादामुळे विकास खुंटला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या संध्या सोनवणेंचं वक्तव्य। उरुणेश्वरपूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची पदयात्रा। नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पदयात्रा। तासगाव नगर परिषद निवडणुकीतील उमेदवाराचा वाड्या वस्त्या शेतामध्ये जाऊन मतदारांशी संवाद। माजी खासदार संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीतून विजया बाबासो यांना उमेदवारी। अहिल्यानगरच्या संगमनेर नगरपालिका निवडणुकीसाठी थोरात तांबेंची प्रतिष्ठा पणाला। अपक्ष आमदार सत्यजित तांबेंच्या पत्नी मैथिली तांबे नगराध्यक्षपदासाठी मैदानात। पत्नीसाठी सत्यजित तांबेंचा घरोघरी जाऊन प्रचार। महाविकास आघाडीच्या वतीनं हिंगोलीमध्ये मशाल रॅली। मशाल रॅलीमध्ये महाविकास आघाडीतील जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी सहभागी। महाविकास आघाडीकडून उमेदवार अर्चना भिसे यांच्या प्रचारासाठी मशाल रॅली। वर्ध्यातील काँग्रेस उमेदवार सुधीर पांगुळे यांच्या प्रचारामध्ये व्यंगचित्रही ठरतायत बोलकी। उमेदवाराने केला पोस्टरमधून व्यंगचित्राचा वापर। शहरातील विविध समस्यांकडे व्यंगचित्रांमधून वेधलं लक्ष। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी नगर परिषद निवडणुकीमध्ये विजय वडेट्टीवार यांची प्रतिष्ठा पणाला। ब्रह्मपुरीमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत। भाजपकडून सुयोग बाळबुद्धे यांना उमेदवारी, तर काँग्रेसकडून योगेश मिसार निवडणुकीच्या रिंगणात। महायुतीचं सरकार विकासाचं नव्हे तर सरकारी तिजोरी लुटणारी टोळी। निवडणुकीदरम्यान पैशांचा धुमाकूळ, हुकुमशाही, गुंडशाही आणि पोलिसांचा गैरवापर। काँग्रेस प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार यांची राज्य सरकारवर टीका। चंद्रपूरच्या बल्लारपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदानी यांच्या सुनेची बंडखोरी। नगराध्यक्षपदाची उमेदवारी न मिळाल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये केला प्रवेश।
बीडमध्ये नगरपालिका निवडणूक मतदानादिवशी जिल्ह्यातील 6 ठिकाणचे आठवडी बाजार बंद राहणार. अपर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामींचे आदेश. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये ऐन निवडणुकीमध्ये भाजपच्या अडचणी वाढण्याची चिन्ह. नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिवाजी मांदळेंसह समर्थकांवर गुन्हा. मांदळे आणि समर्थकांवर मारहाण केल्याचा आरोप. मारहाणीचा सीसीटीव्ही देखील समोर. पालघरमध्ये शेकडो कोटींच्या जमिनीचा घोटाळा. 2022 मध्ये 7 कोटी रुपये मूल्य असलेल्या जमिनीची 70 लाखांना विक्री. संस्था चालकांसह तत्कालीन निबंधकांवर गुन्हा दाखल करण्याचं पत्र. गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलनाचा मनसेचा इशारा. नाशिकमधल्या तपोवन साधुग्राम वृक्षतोड प्रकरणी अभिनेते सयाजी शिंदेंकडून साधुग्राम परिसरातल्या झाडांची पाहणी. तपोवन वृक्षतोड प्रकरणी पर्यावरणप्रेमी आक्रमक. तपोवनामध्ये एक्झिबिशन सेंटर उभारलं जाणार. त्यादृष्टीनं पुढील 30 ते 35 वर्षांसाठी टेंडर्स काढण्यात आली आहेत. यावर गिरीश महाजनांनी उत्तर द्यावं, सयाजी शिंदेंची मागणी. नाशिकच्या तपोवनातील वृक्ष तोडण्याच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट. साधूंच्या नावाखाली जमीन सपाट करून उद्योगपतींच्या खिशात घालण्याचा डाव. राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. राज ठाकरेंच्या भूमिकेला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतांचा पाठिंबा. झाडांसाठी वेळ पडली तर रस्त्यावर उतरू, अरविंद सावंतांचा इशारा. तर झाडं तोडण्याचं कारस्थान कोणासाठी सुरू आहे, सावंतांचा सवाल. कुंभमेळ्याच्या नावाखाली जमीन मोकळी करायची आणि कुंभमेळा संपताच एखाद्या संस्थेच्या नावानं जमीन लीजवर देऊन लाटायची, हाच सत्ताधाऱ्यांचा डाव. तपोवन वृक्षतोडीवर रोहित पवारांचा हल्लाबोल. शिर्डीमध्ये साईबाबांच्या प्रसादाबाबत सुजय विखेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. लापशी आणि घुगऱ्या म्हणजे प्रसाद असतो. पोळी भात वरण मिठाई हे जेवण आहे, प्रसाद नाही, विखेंचं वक्तव्य. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांचा आज प्रथम स्मृतिदिन. 1 वर्षानंतरही देशमुख कुटुंबांच्या न्यायासाठी लढा सुरूच. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज तिथीनुसार 1 वर्ष पूर्ण. बीडमधील सरपंच संतोष देशमुखांचं आज प्रथम पुण्यस्मरण. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कीर्तनाला आमदार सुरेश धस यांची उपस्थिती. संतोष देशमुखांच्या हत्येला तिथीनुसार वर्ष पूर्ण. संतोष देशमुखांना आदरांजली वाहण्यासाठी मनोज जरांगे मस्साजोगमध्ये. 1 वर्षामध्ये ना न्याय ना आरोपींना अटक, तर खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवू, ही सरकारची घोषणा हवेतच विरली. रोहित पवारांची एक्सपोज. वाल्मिक कराडला फाशी होईपर्यंत शांत बसणार नाही. 1 वर्षानंतरही देशमुख कुटुंबाच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येला तिथीनुसार 1 वर्ष पूर्ण. मुंबईतील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी पालिकेनं कंबर कसली. पालिकेनं दिलेल्या नोटिशीनंतर 25 बेकऱ्या स्वच्छ इंधनामध्ये परावर्तित, तर पीएनजी जोडणीसाठी 88 बेकऱ्यांचे अर्ज. बेकरी मालकांचा प्रदूषण आटोक्यामध्ये आणण्यासाठी पुढाकार. मुंबईतल्या प्रदूषणाच्या पाहणीसाठी समिती. हवेचा दर्जा सुधारण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये तोडगा. मार्गदर्शक तत्वांची योग्य अंमलबजावणी केल्यास वायू प्रदूषण आटोक्यात आणणं शक्य. कोल्हापूरमध्ये आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची CPR रुग्णालयाला अचानक भेट. वेळेत काम न करणाऱ्या डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना आंबेडकरांनी झापलं. वेळीच कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करा, अन्यथा गय केली जाणार नाही. आंबेडकरांचा डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना इशारा. A320 विमानांबाबत एअरबस कंपनीकडून अलर्ट. A320 विमानांसाठी सोलर रेडिएशनचा धोका. सोलर रेडिएशनमुळे फ्लाईट कंट्रोल डेटा करप्ट होण्याचा धोका. इंडिगो, एअर इंडिया आणि स्पाइस जेटच्या उड्डाणांवर परिणाम. दिल्ली बॉम्बस्फोटानंतर दहशतवादी मॉडेलचा तपास सुरू. फरीदाबादच्या अल फला विद्यापीठातील दहशतवादी डॉक्टर शाहीनच्या फ्लॅटमधील लॉकरची NIA कडून झाडाझडती. रोख रक्कम, सोनं आणि परदेशी चलन जप्त. दिल्ली स्फोट प्रकरणातील दहशतवादी डॉक्टर शाहीनच्या कपाटामध्ये सापडले 18 लाख रुपये. तर 25 सप्टेंबरला दहशतवादी शाहीनने केली होती ब्रेझा कारची खरेदी. केरळच्या इडुक्कीमध्ये 150 फूट उंचीवर अडकला स्काय डायनिंग सेटअप. सुदैवानं जीवितहानी नाही. 2 तासांहून अधिक काळ अडकलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण. उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरमधील 17 वर्षीय आदित्य कुमारनं तयार केला सोफी नावाचा AI शिक्षक रोबो. हा अत्याधुनिक रोबो विद्यार्थ्यांना विषयानुसार शिकवतो. ग्रामीण भागातील एका विद्यार्थ्यानं विकसित केलेल्या या नव्या तंत्रज्ञानानं देशभरात कौतुक. जपानमध्ये तंत्रज्ञानाचा आविष्कार. चक्क मानवी वॉशिंग मशीनची निर्मिती. मशीन विकत घेण्यासाठी नागरिकांची गर्दी. मशीनचा अनोखा व्हिडिओ समोर.
इम्रान खान विरोधात पाकिस्तानमध्ये प्रचंड गदारोळ. लाहोर ते रावळपिंडीपर्यंत पीटीआय कार्यकर्त्यांची निदर्शनं. इम्रानच्या बहिणीचा शहबाज सरकारविरुद्ध मोर्चा. आदियाला तुरुंग अधीक्षकांविरुद्ध अवमान याचिका दाखल. इंडोनेशियामध्ये पूर आणि भूस्खलनामुळे 180 लोकांचा मृत्यू तर 120 लोक अजूनही बेपत्ता. 5,000 पेक्षा अधिक लोकांना वाचवण्यात यश. पुढील काही दिवस इंडोनेशियामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. श्रीलंकेमध्ये चक्रीवादळाचा कहर. 80 जणांचा मृत्यू. पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली चिंता. भारतानं ऑपरेशन सागर बंधूच्या माध्यमातून मदतीचा पहिला टप्पा पाठवला. हाँगकाँगमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये 128 जणांचा मृत्यू तर 200 जण बेपत्ता. अग्निशमन अलार्म काम करत नसल्याची प्राथमिक माहिती. भ्रष्टाचार विरोधी संस्थेनं 8 जणांना केली अटक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.